स्टार्ट जस्ट शटर ओपन केलं आणि मला 2 गिराईक पण आलेत आणि मी त्यांचं काम घेतलं. सो अशा प्रकारे माझं काम आज स्टार्ट झालेलं आहे. वेलकम बॅक टू पियांशिका. सो थँक्यू. फायनली आता आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत व्लॉग्स मधला. जसे जमतील तसे मी टाकतच जाईल. प्रयत्न करेल की पूर्ण व्लॉग शूट करू. तरी बघू, आपण एव्हरी अल्टरनेटिव्ह डे टाकण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगायसाठी मी हा व्लॉग शूट करते. ॲक्च्युली आम्ही लास्ट मंथला अचानकच प्लॅन बनला की आपल्याला बुटीक स्टार्ट करायचं आहे. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता आमच्या घरचं जे माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न, म्हणजे माझ्या भाच्याचं लग्न आहे 1 जुलैला. सो ते झाल्यानंतर आम्ही स्टार्ट करणार होतो. पण सडनली आम्ही असंच ह्याच रस्त्याने जात होतो आणि इथे पहिले एक किराणा शॉप होतं. सो आम्ही रेग्युलर त्यांच्याकडे जायचो. त्या दिवशी अचानक असं दिसलं की ते शिफ्ट करत होते. तर जस्ट सहज विचारलं की का म्हणजे करताय तुम्ही शिफ्ट वगैरे, किंवा द्यायचंय का तुम्हाला वगैरे. तर ते म्हटले हो, आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहेत ते म्हणून. तर ओके, मग मी ह्यांना म्हणाले असं असं आहे आणायचे आणि मेन इश्यू म्हणजे जवळ आहे म्हणून आम्ही ते परचेस करायचा प्लॅन केला. अजून तुम्ही बघू शकता की काहीही रेडी नाही आहे, काहीच रेडी नाही आहे. ॲक्च्युली आम्ही हे जे पण काही ओल्ड सामान आहे ते आमच्या त्याच व्यक्तींकडून खरेदी केलं आहे, ज्यांच्याकडे ते म्हणजे हे शॉप होतं त्यांचंच. तर त्यांच्याकडूनच आम्ही बागेलं आहे. आणि ॲक्च्युली असं झालंय की अजून बरीचशी कामं राहिली. फुल इंटेरियर राहिलंय, शॉपचा बोर्ड लागायचा राहिलाय, कलरिंग राहिली, सगळं राहिलंय. पण असं आहे ना की बरीचशी कामं व्हायला खूप वेळ लागतो. आणि ॲक्च्युली माझ्याकडे क्लायंट्सची कामं पण चालू आहेत आणि हे पण सुरू करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही 1 तारखेला असा विचार केला की आपण जस्ट एक छोटीशी पूजा करून कामं स्टार्ट करूयात. कारण कामाला थांबवता येत नाही, क्लायंट्सची कामं असतात आपली. त्याच्यामुळं आम्ही जस्ट मशीन इथं फक्त घेऊन आले आणि हे जे जसं आहे तसंच मी फक्त स्वच्छ वगैरे केलं. मी तुम्हाला पुढे पूर्ण क्लिप्स दाखवते की आम्ही कसं बाय केलं आणि काय सगळ्या गोष्टी झाल्या. ते सगळंच ह्या ब्लॉगमध्ये आहे. हा जस्ट इंट्रो आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की काल डे 1 होता, काल 2 जून होता, आज 3 तारीख आहे आणि अजूनही आमचे कलरिंगवाले, फॅब्रिकेशनवाले अजून आलेले नाही आहेत. सो हेच असं असतं की कारण लास्ट टाईम पण माझं जेव्हा पहिलं शॉप होतं, म्हणजे आपलं पियांशिकाचं पहिलं बुटीक होतं, त्यावेळेस पण आम्हाला खूप वेळ लागला होता. तर आम्ही असं ठरवलं की आत्ता आपली सिच्युएशन अशी आहे की आपल्याला वेळ दवडता योग्य नाही आहे, कारण कामं घेतलेली असतात. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की प्लीज इग्नोर करा. हे जे मागचा मेस आहे त्यासाठी तो हळूहळू होत राहील. आणि मी असा विचार केला की एक छोटा ब्रँड जेव्हा मोठा ब्रँड होतो तर त्याच्या मागे काय काय स्ट्रगल असतं हेही तुमच्यासोबत शेअर करायला आणि तुम्हाला त्यातूनही शिकायला मिळेल अशी होप करते. म्हणून आम्ही म्हटलं की चला रॉ व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि जसं जमेल तसं मी नक्कीच व्लॉग सगळे शूट करेल. आणि जर तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला हे माझी जर्नी जाणून घेण्याची खूप इच्छा असेल तर नक्की मला प्रतिसाद द्या. सुंदरसा कमेंटमध्ये सांगा अजून काय करता येईल, कशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी मला पुढे जाण्यासाठी तुम्हा सगळ्यांची खूप साथीची गरज आहे. सो थँक्यू. हा ब्लॉग पूर्णपणे एंडपर्यंत पाहत राहा. ह्याच्यामध्ये मी सगळं दाखवलं आहे की आम्ही कसं स्टार्ट केलं आणि मी तसं तुम्हाला जर्नी पण सांगितली की कशा प्रकारे मी हे स्टार्ट केलं होतं. सो वेलकम बॅक टू पियांशिका. आणि ही जर्नी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पण माझी फॅमिली आहात. सो आय एम सो हॅपी. दास जनों के संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता की हे सगळं प्रचंड मेसी होतं.
तर आम्ही ते सगळं क्लीन केलं. ही आहे आपला बॅक साईड स्टोरेज एरिया, जिथे आपण वर्कशॉप तयार करणार आहोत, जिथे आपले कारागीर्स, आपले टेलर्स, आपलं पूर्ण स्टिचिंग एरिया इथे बनणार आहे. त्यासोबत ह्या एरियामध्ये पण आपण बरेचसं वर्कआउट करणार आहोत. काम आहेत, क्लासेस स्टार्ट होतील, त्यावेळेस आपल्याला हा सगळा एरिया बनवावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपण हे सगळं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की पहिले ज्यावेळेस मी आले त्यावेळेस इथे खूप प्रचंड घाण होती. आम्हाला ते सगळं क्लीन करायचं होतं, कारण इथे पहिले एक गिरणी असल्यामुळे, फ्लोअर मिल असल्यामुळे ते खूप प्रचंड घाण झालेली आहे. आम्ही 3 ते 4 वेळास ह्याला क्लीन केलेलं आहे, की आपल्याला कपडे आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या असल्यामुळे आपल्याला ते सगळं क्लिनिंग करावं लागणार होतं. तर आम्ही अशाच प्रकारे आधी सुरुवातीला घेतलं आणि मग त्यानुसार एक गोष्ट विचार करत गेलो, की आता आपल्याला इथे सेटअप कसा बसवायचा आहे आपला, ह्या सगळ्या गोष्टी. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकेशन, की लोकेशन तुम्ही कसं चूज करताय. कुठल्याही बिझनेससाठी लोकेशन खूप मॅटर करतं. जसं कारण लोकेशन, इंटेरियर, सेटअप आणि इवन सगळ्यात महत्त्वाचं तर तुमचे प्रोडक्ट्स असतातच, पण लोकेशन फार इम्पॉर्टंट असतं. तर त्या हिशोबाने की जिथे चांगला क्राऊड आहे, डिमांड बघा. कुठलंही जेव्हा तुम्ही शॉप सुरू करता किंवा बुटीक सुरू करायचा प्लॅन करत असताल, तर सगळ्यात पहिले ज्या एरियामध्ये तुम्हाला प्लॅन करायचा आहे त्या एरियाच्या आसपास फिरा, की तिकडची डिमांड काय आहे हे जाणून घ्या. त्यानंतर तुम्ही शॉप घ्यायचं लोकेशन फायनल करा. वेळ आधी भरपूर जाऊ देत, बघा, आसपासचे शॉप्स चेक करा, तिथे मध्ये काय डिमांड आहे, कुठे काय चालतंय, किती ग्राहक येतोय, काय काय. आणि जर तुम्हाला जर समजा सर्वे करायचा असेल, मार्केटिंग सर्वे, त्यासाठी जर तुम्हाला काही लिस्ट हव्या असतील, की बाबा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले पाहिजे, ह्या सर्वांची आपण इत्थंभूत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला लिस्ट देईल डायरेक्ट, की कशा प्रकारे तुम्ही तुमचं लॉन्च करण्याआधीची काय प्रिपरेशन करायला पाहिजे, ह्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करेल. तुम्ही मला कॉमेंटमध्ये फक्त सांगा, मी तुम्हाला PDF शेअर करेल. क्वेश्चन काय विचारले पाहिजे, मार्केट रिसर्च कसा केला पाहिजे, हा सगळा. तर तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा आम्ही लोकेशन चूज केलं त्याच्यानंतरचं पार्ट म्हणजे तो इंटेरियर, की बाबा आता इथे कसं असतं, की प्रत्येक एक टेलरिंग शॉप आणि डिझायनरमध्ये काय फरक असतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यूली बघा. की जेव्हा एक डिझायनर हा फक्त स्टिच करत नाही, तर तो तुमच्यासाठी कॉन्फिडन्स डिझाईन करत असतो. कारण ते फार इम्पॉर्टंट आहे. कपड्याने माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो, की तुम्ही कसे दिसता, कसे राहता, म्हणजे तुमचा पूर्ण परसेप्शन चेंज होतं समोरच्याचं तुमच्याकडे बघण्याचं. त्यामुळे फॅशनला एवढी डिमांड आहे, एवढं वर्चस्व त्याचं का आहे, कारण ओव्हरऑल जर तुमचे कपडे छान असले ना, तर आपोआपच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला 4 चौघात उठून दिसता येतं आणि त्याने तुम्ही जे खुश होता, जे हॅपीवाले हॉर्मोन्स तुमच्यात जागृत होता, ते फक्त आणि फक्त एका डिझायनरच्या कृपेने असं म्हणू शकतो. किंवा एक सुंदर आउटफिट बनण्यामागं त्या डिझायनरची खूप मेहनत असते आणि ती काय असते ते तुम्हाला ह्या व्लॉग्समध्ये नक्कीच कळेल. तर आता तुम्ही डे 1ला बघा. आत्ता तर 5-6 दिवस झालेत आपण ओपन केलं, म्हणजे घेऊन आम्ही हे शॉप घेऊन आम्हाला 5-6 दिवस झालेत. आणि मग 1 जूनला आम्ही फायनली असा विचार केला, की कारण की सेटअप करायला भरपूर वेळ लागतो, मिनिमम 1 ते 1.5 महिना नक्कीच धरून पकडा. तर तुम्हाला मी डे 1ची स्टोरी सांगते, की किती सुंदर आहे. आम्ही जस्ट स्टार्ट केलं, की बाबा कलेक्शनची कामं असतात ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही एक मशीन फक्त इथे केली आणि मग जसं हे येतील लोक तशा प्रकारे आम्ही आमची कामं चालू राहू देऊ. कारण असंही लग्नाला जायचं, त्यामुळे त्यावेळेस पण आमचं भरपूर टाईम जाणार आहे तिकडे पण. म्हणून मग आता जी कामं आहे ती संपवून जावी लागणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला लवकर इथे स्टार्ट करावं लागलं फास्टली. अजून भरपूर ओपनिंग वगैरे राहणार आहे आपली, आणि ते कारण सगळं इंटेरियर व्यवस्थित झाल्याशिवाय आपण ओपनिंग करू शकत नाही. त्याच्यामुळे आता जस्ट स्टार्ट करतो आहे आणि मी म्हटलं हा स्ट्रगल तुमच्यासोबत नक्की शेअर करावा. आणि त्यातल्या त्यात एक खूप खुशखबरी आहे, जी तुम्ही पुढे बघा काय आहे ती. खूप सुंदर आहे. हॅलो
गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, हा आहे डे 1. मी भरपूर कामं राहिली आमची. आज आहे 2 जून. तर बरीचशी कामं अजून करायची राहिली शॉपची, पण फायनली आपण शॉप स्टार्ट केलेलं आहे. तर आणि खूप आनंदाची गोष्ट मला शेअर करायची खूप इच्छा झाली, कारण मी जस्ट शटर ओपन केलं, साफसफाई केली आणि मी माझ्या कलेक्शनची कामं स्टार्ट केली होती. तेवढ्यातच मला 2 गिऱ्हाईक आले. हे बघा, हे माझं चुकुंदर घेऊन आले. ऍक्च्युली धागे वगैरे मी एवढं आणलं नव्हतं. मी म्हटलं थोडं थोडं असं काही लगेच स्टार्ट होत नाही ना कुठलं पण shopचं. पण देवाची ग्रेस आहे माझ्यावर की माझे काम लगेच स्टार्ट झाले. तर हे बघा, हे 2 परकर आहेत जे अल्टरला आले आणि हे एका काकू आहेत त्या. तर त्यांनी माझ्याचकडून हे परचेस केलंय. ब्लाऊज सिक्वेन्स म्हणजे आहे, आरीवर्कचं मशीन एम्ब्रॉयडरी आहे याच्यावर. तर त्यांनी ते परचेस करून शिवायला पण टाकलेलं आहे. आणि त्यासोबत सोबत आपल्या ह्या कॉटनच्या साड्या पण त्यांना खूप आवडलं कलेक्शन, तर त्यांनी ते पण. सो अशा प्रकारे माझं काम स्टार्ट झालेलं आहे. माझी बोहणी झालेली आहे, अल्टर पासून ब्लाऊज टाकले गेले आहेत आणि देवाच्या कृपाने असंच सगळं काही छान छान होत राहू. आता ही माझी स्टार्ट आहे. होप की तुम्हाला सगळ्यांचं असं माझा सपोर्ट तुमचा मला मिळावा. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू.